गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव निशांत बिरंजन आहे आणि फ्रॉम एम्स नागपूर. आणि आजचा आपला टॉपिक जे आहे ते आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पार्ट 3. ठीक आहे. आता यापूर्वी आपण दोन लेक्चर्स घेतले होते याचे, त्याच्यामध्ये आपण बघितलं होते हे सगळं टॉपिक्स. ठीक आहे. सायंटिफिक नोटेशन, सिग्निफिकंट फिगर्स, प्रिसिजन, अॅक्युरसी, SI बेस युनिट, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, atomic mass, average atomic mass, मग मॉलिक्युलर मास, फॉर्म्युला मास, हे सगळे वेगळे जे आपले प्रकारचे मास राहतात त्यांचं कॉन्सेप्ट आपण बघितला होता. ठीक आहे. चला, मग त्याच्यानंतर आपण जे बेसिक आपले फंडामेंटल SI सिस्टम राहतात क्वांटिटीजचे डेफिनेशन वगैरे ते सगळे बघितले होते. मग टेम्परेचर कन्व्हर्जन डिग्री फॅरनहाइट ते सेल्सिअस मध्ये, मग सेल्सिअस ते फॅरनहाइट, केल्विन, सेल्सिअस. ठीक आहे. मग त्याच्यानंतर सायंटिफिक नोटेशन, सिग्निफिकंट फिगर, अॅक्युरसी आणि प्रिसिजन. हे बघा, हे वाला डायग्राम जो होता ते मी तुम्हाला सांगितलं होतं. अॅक्युरसी आणि प्रिसिजन वाला जे राहते, ठीक आहे, टार्गेट जे डार्ट बोर्ड आपला राहते त्याचं आपण उदाहरण घेतलं होतं. मग त्याच्यानंतर डायमेन्शनल अनालिसिस आपण बघितलं होता. आणि आपण नेक्स्ट लास्ट जे आपला टॉपिक आपण कव्हर केला होता ते होता लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे. याच्यामध्ये 5 आपले लॉज होते. कोणते कोणते बेसिक फंडामेंटल लॉज होते आपले? सगळ्यात पहिला आपला होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे. दुसरा होता लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. तिसरा आपला लॉ होता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ठीक आहे. चौथा होता आपला गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. आणि लास्ट आपला जे होता ते होता ॲव्होगॅड्रोज लॉ. ठीक आहे. तर हे सगळे जे आपले लॉज आहे हे आपले बेसिक लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहे, म्हणजे 5 राहतात. आणि हे सगळे जेव्हा आता प्रत्येक लॉ जे आहे ते कोणातरी सायंटिस्टने दिला होता कोणातरी वर्षमध्ये. ठीक आहे. आणि ह्याच टाइमवर होते आपले जॉन डाल्टन. हे बघा, जॉन डाल्टन जे होते हे टाइम पिरियड होता यांचा. ठीक आहे. तर 1808 मध्ये त्यांनी पब्लिश केलं होतं आपला जे फाइंडिंग्स होते त्यांचे एक्सपेरिमेंटचे ते त्यांनी पब्लिश केले होते. आणि हे जे आहे अजून एक पॉइंट आहे इथे. ठीक आहे. तर 5, तर हे जे 4 आहे आणि इथे आहे आपलं कन्क्लुजन. ठीक आहे. तर हे जे आहे हे आपले सेलियंट फीचर्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. डाल्टन साहेबांनी हे दिला होता. आता नेक्स्ट आपल्याला आज काय करायचं आहे ते बघा. सगळ्यात पहिले आता आपण स्टार्ट करू ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर मास. जे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं. ॲटॉमिक मास काय राहते, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, फॉर्म्युला मास, हे जे आपले कॉन्सेप्ट आहे ते आपण बघू. आणि मग मासच्या नंतर आपण बघू मोल कॉन्सेप्ट आणि मोलार मास. जेव्हा तुम्हाला ॲटॉमिक मास, फॉर्म्युला मास हे सगळं लक्षात येईल तेव्हाच तुम्ही हे समजू शकणार मोल कॉन्सेप्ट काय राहते, मोलार मास काय राहते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पर्सेंटेज कॉम्पोजिशन. ठीक आहे. पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपण बघू की आपल्याजवळ जर एक कंपाऊंड आहे, कोणताही कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्स राहतात. ठीक आहे. त्यांचं पर्सेंटेज कंपोजिशन बाय मास कसं राहते, बाय ॲटॉमिसिटी कसं राहते. ठीक आहे. चला नेक्स्ट मग आपण बघू एम्पिरिकल फॉर्म्युला कसं काढायचं. आणि हे आपण जे NCERTचे इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला कोणते कोणते स्टेप्स फॉलो करावं. ठीक आहे. मग आपण घेऊ स्टोइशियोमेट्री आणि स्टोइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स, लिमिटिंग रिएजंट, रिॲक्शन इन सोल्युशन, त्याचे काय अर्थ असते. ठीक आहे. तर हे सगळे कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करू. आता सुरू करू विथ ॲटॉमिक मास. ठीक आहे. ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. तर आपण आतापर्यंत ॲटम्स आणि मॉलिक्युल्स काय राहतात याचा आपल्याला काहीतरी आयडिया आलेला आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आता स्टार्ट करू ॲटॉमिक मास. जे ॲटॉमिक मास राहते आपण त्याला म्हणू शकतात मास ऑफ एन ॲटम. ते खूपच लहान राहते कारण की ॲटम जे आहे त्यांचा पण रेडियस तुम्ही बघितला होता 10⁻15, 20 असं राहते. ठीक आहे. आपण जर आपल्याला कोणत्याही एलिमेंटचा ॲटॉमिक मास काढायचा आहे, ठीक आहे, आणि ॲक्युरेटली काढायचा आहे आपल्याला,
तर त्याच्यासाठी आपण काय कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा प्रयोग करतो ते आहे आपलं मास स्पेक्ट्रोमेट्री. ठीक आहे. हे जे मास स्पेक्ट्रोमेट्री आहे, स्पेक्ट्रो म्हणजे स्पेक्ट्रम मध्ये येतात. ठीक आहे. ते नंतर आपण घेऊ दुसऱ्या चॅप्टर मध्ये की स्पेक्ट्रोमीटर म्हणजे काय असते. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याच्याने आपण ॲटॉमिक मास जे आहे कोणत्याही एलिमेंटचा ते काढू शकतो ऍक्युरेटली. पण आता 19th सेंचुरी मध्ये काय होतं की जे आपले वैज्ञानिक होते त्यांना काढायचं होता ऍटमचा मास. ते कसे काढत होते? रिलेटिव्ह काढत होते. म्हणजे मास ऑफ वन ॲटम रिलेटिव्ह टू अनदर बाय एक्सपेरिमेंटल मीन्स. ठीक आहे. म्हणजे कम्पेअर टू हायड्रोजन याचा मास किती आहे, कम्पेअर टू हायड्रोजन दुसरा एलिमेंट जे आहे त्याचा मास किती आहे, कम्पेअर टू नायट्रोजन याचा मास किती आहे, हे सगळं रिलेटिव्ह होता. ठीक आहे. ऍब्सोल्यूट काहीच नाही होता त्या टाइमवर. आता हायड्रोजन आपला लाइटेस्ट ॲटम होता, त्याला पण काय असाइन केलं, मास ऑफ वन. ठीक आहे. आणि तेव्हा काहीच युनिट नव्हती. आणि जे बाकीचे आपले एलिमेंट्स होते त्यांना मास रिलेटिव्ह टू हायड्रोजन आपण असाइन करत होतो. ठीक आहे. पण आता जे आपलं प्रेझेंट सिस्टम आहे, ठीक आहे, तर हे झालं की आधी काय होत होता. आता काय होत आहे, जे आपलं प्रेझेंट सिस्टम आहे याच्यामध्ये अटॉमिक मासेस आहे ते आहे बेस्ड ऑन कार्बन 12. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कार्बन 12 जे आपले ॲटम आहे त्याच्यावरती बेस्ड आहे. ठीक आहे. आणि 1961 मध्ये आपण असं अग्री केलं की अच्छा हेच आपण करणार. ठीक आहे. आता कार्बन 12 जे आहे ते आहे आपला वन ऑफ द आयसोटोप्स ऑफ कार्बन. आयसोटोप्स काय असतात, आयसोबार्स काय असतात ते मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे नंतर. आणि त्याचा सिम्बल काय आहे, C12. सी याच्यामध्ये हे जे 12 आहे, 12चा अर्थ काय आहे की 12 ॲटॉमिक मास युनिट. जे आपण इथे आता वेट घेत आहोत ॲटमचा ते आपण घेत आहोत ॲटॉमिक मास युनिट. कार्बनचं किती आहे याचा 12. ठीक आहे. आणि जे बाकी सगळे एलिमेंट्स आहे त्याला रिलेटिव्ह टू दिस स्टँडर्ड आपण मास देतो. आता वन ॲटॉमिक मास युनिटची डेफिनेशन काय इथे दिलेली आहे आपल्याला, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. वन ॲटॉमिक मास काय राहते, वन ॲटॉमिक मास युनिट डिफाइंड ॲज मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1C12 ॲटम. ठीक आहे. जे एक आपलं कार्बन 12चा ॲटम आहे तेवढं त्याचं जितकं वजन आहे त्याचं 1/12 जितकं मास होईल ते आपला वन ॲटॉमिक मास युनिट आहे. ठीक आहे. तर हे झाली आपली डेफिनेशन इथे. ठीक आहे. चला नेक्स्ट. वन ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती असते हे इथे आहे आपला. ठीक आहे. 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्राम. ठीक आहे. तसंच आपला मास ऑफ ऑक्सिजन 16 जे आहे ते किती आहे 15.995. आणि आपण त्याला काय घेतो 16 घेतो, 16 ॲटॉमिक मास युनिट. आता हे जे AMU आहे ना ते पण आपलं आउटडेटेड झालेलं आहे. हे आपण आधी पूर्वी असं यूज करत होतो. जे AMU आहे आता हे रिप्लेस बाय आहे यू. फक्त यू लिहू आपण. आणि याला पण काय म्हणतात युनिफाईड मास. ठीक आहे. काय म्हणतात याला आपण यूला युनिफाईड मास. AMU म्हणजे होता ॲटॉमिक मास युनिट आणि यू काय आहे युनिफाईड मास. ठीक आहे. चला. आणि जेव्हा आपण कॅल्क्युलेशन मध्ये युज करतात तर इथे जे आपला ॲटॉमिक मास आहे ते आपण ऍक्च्युअली कोणता युज करतो, ऍव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. हे बघा इथे आपण बघितलं ॲटॉमिक मास. आता ऍव्हरेज ॲटॉमिक मासचा काय कन्सेप्ट आहे ते आपण. ठीक आहे. ऍव्हरेज ॲटॉमिक मास याचा काय अर्थ आहे. आता खूप सारे एलिमेंट्स असे असतात जे मोर दॅन वन आयसोटोप मध्ये एक्झिस्ट करतात. ठीक आहे. आयसोटोप म्हणजे काय असते, सेम अटॉमिक नंबर. ठीक आहे. आयसोटोप इथे लिहून घेतो मी. आयसोटोप म्हणजे सेम झेड. आता हे झेड काय आहे, ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. हे जे झेड आहे ते आहे आपला ॲटॉमिक नंबर. ठीक. सेम ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे काहीतरी वेगळं राहायला पाहिजे. तर सेम ॲटॉमिक नंबर आहे डिफरंट ए. ठीक आहे. ए म्हणजे काय असते आपला, ए आहे आपला
मास नंबर, त्याचे मास नंबर वेगळं राहते पण ॲटॉमिक नंबर सेमच राहते. ठीक आहे. जेव्हा आपण हे आयसोटोप्सला कन्सन्ट्रेशन मध्ये घेऊ, ठीक आहे, त्यांचं रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे किती प्रतिशत ते राहतात नेचरमध्ये, ठीक आहे, तेव्हा आपण ऍव्हरेज ॲटॉमिक मास कोणत्या एलिमेंटचा कॅल्क्युलेट करू शकतो. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय आहे, कार्बन जे आहे, कार्बनचे आपल्याजवळ 3 आयसोटोप्स आहे, ठीक आहे, त्यांचे रिलेटिव्ह अबंडन्स आणि मास पण दिलेला आहे. हे बघा, C12, C13 आणि C14, ठीक आहे. त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स बघा किती आहे, 98.89%. जे आपला कार्बन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये राहते, ते राहते आपला C12, ठीक आहे, आणि त्याचा ॲटॉमिक मास युनिट किती, ॲटॉमिक मास किती आहे AMU मध्ये 12. तसंच आपलं आहे C13 आणि C14, यांचे मास किती आहे 13 आणि 14, ठीक आहे. तर आता जर आपण यांचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढू, ते किती येईल बघा, सिंपल मॅथमॅटिक्स आहे, तर ते आपल्या येते 12.011 युनिफाईड मास, ठीक आहे. जसं आपण हे कार्बन केलंय तसंच आपण कॅल्क्युलेट करू शकतो दुसरे जे आपले एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी पण, ठीक आहे. आणि आपलं जे पिरियडिक टेबल राहते त्याच्यामध्ये जे आपण वेगळे वेगळे एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी जे आपण ॲटॉमिक मास तिथे इंडिकेट करतो सुपरस्क्रिप्ट मध्ये. सुपरस्क्रिप्ट म्हणजे जे आपण हे वर लिहिलं ना 12, 13, 14, हे जे आहे त्याच्यासाठी रिप्रेझेंट करतात ते ऍक्च्युअली त्यांचे काय आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मास आहे, काय ऍव्हरेज ॲटॉमिक मास. आणि ऍब्सोल्यूट ॲटॉमिक मास जे होता ते नाही आहे, जे आहे ना ॲटॉमिक मास, ते हे नाही, ऍव्हरेज आहे. कारण की ऍव्हरेज क्वांटिटी आपण असं अज्युम करतो की जे आपली पॉप्युलेशन आहे किंवा असंच उदाहरणासाठी एक आपले जर पॉप्युलेशन आहे 100 लोक आहेत त्यांच्यामध्ये, तर आपण ऍव्हरेज हाईट कॅल्क्युलेट करतो. ऍव्हरेज हाईट म्हणजे काय की 60-80% म्हणजे जास्तीत जास्ती लोकांची हाईट त्या रेंज मध्ये येईल, ठीक आहे. तर त्याला आपण एक ऍज अ स्टँडर्ड, गोल्ड स्टँडर्ड समजू शकतो, ठीक आहे. चला नेक्स्ट मग आपण बघू मॉलिक्युलर मास. काय बघू, मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास म्हणजे काय राहते, सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स प्रेझेंट इन अ मॉलिक्युल. म्हणजे O2 काय मॉलिक्युल आहे, याच्यामध्ये किती ऍटम्स आहे, 2 ऍटम्स आहे ऑक्सिजनचे, ठीक आहे. एक ऑक्सिजन ऍटमचा मास आहे ते 16 ॲटॉमिक मास युनिट, तर 2चे किती राहील 32. तर हे जे 32 आहे ते आपला मॉलिक्युलर मास आहे, ठीक आहे. चला, आणि याला कसं आपण काढू शकतो, याला मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास ऑफ इच एलिमेंट बाय द नंबर ऑफ ॲटम्स ऍडिंग टुगेदर. तेच केलं आपण इथे, ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल दिलं मिथेनचा. मिथेन म्हणजे काय, CH4, म्हणजे C म्हणजे किती 12 into 1 प्लस हायड्रोजन, हायड्रोजन म्हणजे 1 आणि किती ॲटम्स आहे 4, 1 into 4, हे झालं आपलं 12 + 4 16, ठीक आहे. तसंच आपण वॉटर साठी पण कॅल्क्युलेट करू शकतो. वॉटर साठी किती येईल 2 into हायड्रोजन प्लस 1 into ऑक्सिजन, हे याला 18, ठीक आहे. तर हे आपलं कॉन्सेप्ट होता मॉलिक्युलर मासचा, ठीक आहे. नेक्स्ट याच्या नंतर आपण बघू फॉर्म्युला मास, ठीक आहे. चला, फॉर्म्युला मास म्हणजे काय असते. आता काही काही सबस्टन्सेस आपल्यावर कोणते राहतात, सोडियम क्लोराईड. जसं बघा, सोडियम क्लोराईड म्हणजे काय राहते, NaCl, सोडियम आणि क्लोराईड आहे. यांच्यामध्ये काय असते, डू नॉट कंटेन डिस्क्रीट मॉलिक्युल्स, ठीक आहे. असं मॉलिक्युल्स नाही राहणार. यांच्यामध्ये काय राहते, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंटिटीज राहतात. पॉझिटिव्ह म्हणजे इथे काय आहे सोडियम आयन, आणि नेगेटिव्ह म्हणजे क्लोराईड आयन, ठीक आहे. ते 3 डिमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये अरेंज होतात असे. येते बघा सोडियम आणि क्लोराईड, ठीक आहे. हे जे रेड वाले आहे ते आहे आपले क्लोराईड आयन्स, ब्लू वाले आहे आपले सोडियम आयन्स. हे सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड असे ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये अरेंज आहे, ठीक आहे.
अजून एक पॉईंट काय आहे, एक्स्ट्रा ओव्हर दी एजचे पॉईंट आपण आपल्या परीक्षेसाठी लक्षात ठेवू शकतो. एक आहे 1 सोडियम आयन सराउंडेड बाय 6 क्लोराइड आयन, वाईस वर्सा. नंतर पण येईल, पण इथे जर तुम्ही हे लक्षात ठेवाल तर नंतर ते सोपं होईल तुमच्यासाठी. ठीक आहे, चला. तर हे जे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय आहे आपला, NaCl. याच्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो फॉर्म्युला मास. ठीक आहे, चला. तर फॉर्म्युला मास ऑफ सोडियम क्लोराइड कशा आहे, ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. ठीक आहे, म्हणजे 23 प्लस 35 किती आलाय, 58. ठीक आहे, चल. आता आपण बघितलंय ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, आणि लास्ट आपण कोणता बघितलं, जस्ट फॉर्म्युला मास. ठीक आहे, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, प्रॉब्लेम 1.5. चला, याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे काय असते, C6H12O6. ठीक आहे, चला. याच्यामध्ये कसं करू आपण, C6 म्हणजे 6 इंटू मास ऑफ कार्बन प्लस 12 इंटू मास ऑफ हायड्रोजन प्लस 6 इंटू मास ऑफ ऑक्सिजन. तसंच केलं आपण, 6 इंटू 12 प्लस 12 इंटू 1 प्लस 6 इंटू 16 किती आहे ते 180. जे आपला ग्लुकोज मॉलिक्युलचा मॉलिक्युलर मास आहे, हे एकच मॉलिक्युल आहे. ठीक आहे, ग्लुकोजचा आहे जे पूर्ण आहे C6H12O6. हे एकच मॉलिक्युल आहे, याचा मॉलिक्युलर मास किती आहे, 180 U. ठीक आहे, चला. नेक्स्ट आता आपण बघू मोल कन्सेप्ट आणि मोलार मास. मोल कन्सेप्ट म्हणजे काय असते आणि मोलार मासचा काय कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर हे जे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स राहतात ते खूपच लहान राहतात साईज मध्ये, आणि कोणताही लहान अमाऊंट आपण कमी अमाऊंट घेतला कोणत्याही वस्तूचा, त्याच्यामध्ये याचे नंबर्स राहतात ते खूप लार्ज, खूप जास्ती राहतात. ठीक आहे, आणि एवढे मोठे नंबर्स आपल्याला जर हँडल करायचं आहे तर आपल्याला एक युनिट पाहिजे, आणि ते युनिट असे एकदम परफेक्ट मॅग्निट्यूडचे पाहिजे की आपण त्याला कन्व्हिनियंटली हँडल करू शकता. ठीक आहे, जसे ते बघा नॉर्मल लाईफ मध्ये जे आपण घेतात त्यांचा एक्झाम्पल दिलेला आहे. 1 डझन म्हणजे काय, 12. स्कोर म्हणजे 20 ॲटम्स. ग्रॉस म्हणजे 144 ॲटम्स. ठीक आहे, तसंच आपण मोलचे कॉन्सेप्ट यूज करू. ठीक आहे, मायक्रोस्कोपिक लेवलवर जे आपले एंटिटीज आहे कोणते आहे, ॲटम्स आहे, मॉलिक्युल्स आहे, पार्टिकल्स आहे, इलेक्ट्रॉन्स आणि आयन्स, हे सगळ्यांसाठी आपण मोल कॉन्सेप्ट यूज. ठीक आहे, SI सिस्टम. आता SI सिस्टम पण बघितलं होता, त्याच्यामध्ये मोल जे आहे ते क्वांटिटीचं नाव आहे आणि सिम्बल काय त्याचा, मॉल. हे मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होता, मोल जे आहे ते क्वांटिटी आहे आणि मॉल हे जे आहे हे त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, चला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स असं, एक मोल मध्ये किती एलिमेंटरी एंटिटीज राहतात हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 1 mole contains 6.022 into 10 to the power 23 elementary entities. 1 मोल कोणतेही कंपाऊंड असो त्याच्यामध्ये त्यांचे किती एंटिटीज राहणार, किती कॉन्स्टिट्युएंट्स राहणार, 6.022 into 10 to the power 23. ठीक आहे, बरोबर. आता हे जे व्हॅल्यू आहे आपली फिक्स्ड न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंटची. ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट म्हणजे Na. ठीक आहे, आणि त्याला आपण एक्सप्रेस युनिट पर मोल. मोल इनवर्स, हे जे मोल इनवर्स आहे याचा अर्थ काय आहे, पर मोल. ठीक आहे, आणि यालाच आपण म्हणतात ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे, ॲव्होगॅड्रो नंबर कोणता आहे आपला, इथे लिहू आपण, ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 into 10 to the power 23. हे झाला आपला
ॲव्होगॅड्रो. ठीक आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर आपल्याला डिनोट करायचं आहे ते आपला सिम्बल स्मॉल एन. ठीक आहे. आता हे जे आपण एलिमेंटरी एंटिटी म्हणत होतो ना, इथे वन मोल सबस्टन्सची जी डेफिनेशन होती, तिथे जे आपला एलिमेंटरी एंटिटी आहे ते काय काय असू शकते हे बघा. एलिमेंटरी एंटिटी म्हणजे ॲटम, मॉलिक्युल्स, आयन, इलेक्ट्रॉन. ठीक आहे. काही पण असू शकते. दुसरा काही पार्टिकल किंवा स्पेसिफाईड ग्रुप ऑफ पार्टिकल्स काहीच असू शकतात. ठीक आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट आपली इथे स्टेटमेंट आहे. मोल ऑफ अ सबस्टन्स ऑलवेज कंटेन सेम नंबर ऑफ एंटिटीज नो मॅटर व्हॉट द सबस्टन्स मे बी. ठीक आहे. म्हणजे एक मोल सबस्टन्स जर तुमच्या जवळ आहे त्याच्यामध्ये सेमच नंबर ऑफ एंटिटीज राहणार. कोणताही सबस्टन्स जे नेचर ऑफ सबस्टन्स आहे त्याच्यावर हे वन मोल क्वांटिटी जे आहे ते डिपेंड नाही करते. ठीक आहे. आणि जेव्हा आपल्याला हे डिटरमाइन करायचा होता हे नंबर, ॲव्होगॅड्रोस नंबर, तेव्हा आपण जे C12 ॲटम आहे त्याच्या मासवर मास स्पेक्ट्रोमीटर यूज केला होता आणि मग आपल्याला भेटला होता रिझल्ट. ठीक आहे. आणि हे कॅल्क्युलेशन आहे ते आपण जे ॲव्होगॅड्रोस नंबर आहे त्याच्यावर कसं पोहोचू शकलो. ठीक आहे. चला आता हे जे आहे ना आपलं नंबर ऑफ एंटिटीज इन वन मोल, इथे आता महत्वाचं आहे की याला आपण एक सेपरेट नाव दिलेलं आहे. ठीक आहे. अलगच नाव दिलेलं आहे आणि त्याला नाव आणि सिम्बल दोन दिलेलं आहे. आणि काय म्हणतात आपण त्याला? ॲव्होगॅड्रोस कॉन्स्टंट. ठीक आहे. ॲव्होगॅड्रोस कॉन्स्टंट किंवा ॲव्होगॅड्रो नंबर, आणि याला डिनोट करतात बाय Na, ॲव्होगॅड्रोस नंबर. ठीक आहे. इन ऑनर अमिडियो ॲव्होगॅड्रो. ठीक आहे. हे आपले वैज्ञानिक होते त्यांचं नाव. ठीक आहे. आणि जर आपण त्याला लिहू विदाउट युजिंग पॉवर ऑफ, म्हणजे सायंटिफिक नोटेशन मध्ये जर आपण नाही लिहू त्याला, तर हे असं येते. हे बघ इतका मोठा 6022136700000000 असे खूप सारे. ठीक. नेक्स्ट, एक मोल हायड्रोजन ऍटम्स. ठीक आहे. मी असं म्हणत आहोत एक मोल हायड्रोजन ऍटम्स म्हणजे किती हायड्रोजन ऍटम्स मी म्हणत आहोत? 6.022 into 10 to the power 23 ऍटम. मी जर म्हणत आहोत वन मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, काय म्हणत आहोत? मॉलिक्युल्स. इथे हायड्रोजनचे ऍटम्स होते, पण आता मी म्हणत आहोत वन मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इथे जे आपलं स्पेसिफिक एंटिटी आहे ते ठीक कोणती आहे? मॉलिक्युल्स आहे. म्हणजे वन मोल वॉटर मॉलिक्युल्स इक्वल टू 6.022 into 10 to the power 23 वॉटर मॉलिक्युल्स. ठीक आहे. मग नेक्स्ट सोडियम. एक आपण बघितला ऍटम साठी एक्झाम्पल, दुसरा आपण बघितला मॉलिक्युल साठी एक्झाम्पल. नेक्स्ट आपण बघू फॉर्म्युला युनिट साठी एक्झाम्पल. ठीक आहे. आता आताच आपण घेतला होता ना ते फॉर्म्युला युनिट सोडियम क्लोराईड साठी कसं असते तेच एक्झाम्पल आपण इथे घेऊ. वन मोल सोडियम क्लोराईडचे आहे, त्याच्यामध्ये किती फॉर्म्युला युनिट्स राहतात? NaCl ते राहतात 6.022 into 10 to the power 23. ठीक आहे. मोल म्हणजे फिक्स्ड अमाउंट ऑफ दॅट क्वांटिटी. ठीक आहे. स्पेसिफिक एंटिटी. आता आपण डिफाईन केलेला आहे मोलला. आता अजून एक बघा, द मास ऑफ वन मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्राम्स इज कॉल्ड इट्स मोलर मास. ठीक आहे. द मोलर मास इन ग्राम्स इज न्यूमेरिकली इक्वल टू atomic or molecular or formula mass in U. U म्हणजे युनिफाईड मास. ठीक आहे. हे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे आपली. मास ऑफ वन मोल ऑफ सबस्टन्स इन ग्राम्स इज कॉल्ड इट्स मोलर मास. मोलर मास म्हणजे काय? वन मोल ऑफ सबस्टन्स इन ग्राम्स. ठीक आहे. आणि न्यूमेरिकली हे जे व्हॅल्यू राहते आपली ते इक्वल्स टू राहते ॲटॉमिक मास, फॉर्म्युला मास किंवा मॉलिक्युलर मास. ठीक आहे. जसं की इथे बघा, जर आपल्याला मोलार मास ऑफ वॉटर बघायचं म्हणायचं आहे, हे जे मोलार मास ऑफ वॉटर आहे ते आहे 18
18च पकडा त्याला, 18 ग्राम पर मोल. ठीक आहे, पर मोल असं आहे, कारण की ते 1 मोल सबस्टन्ससाठी. ठीक आहे, हे होतं आपलं पूर्ण मासचं कॉन्सेप्ट. नेक्स्ट याच्या नंतर आपण बघू पर्सेंटेज कंपोजिशन. ठीक आहे, पर्सेंटेज कंपोजिशन. आतापर्यंत आपण जे बघत होतो ते काय होतं की कोणतेही सॅम्पल जर आपल्या जवळ आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ एंटिटीज राहतात. आणि एंटिटीज म्हणजे आपण बघितलं होतं ऍटम्स, मॉलिक्युल्स, फॉर्म्युला युनिट्स जे राहतात. ठीक आहे, ते सगळं होते. आता नेक्स्ट आपण काय बघू की आपल्याला कधी कधी असं असते की आपण एक्सपेरिमेंट करत आहोत, तर आपल्याला हे पाहिजे की एक पर्टिक्युलर एलिमेंट आहे, हे कोणत्याही कंपाऊंड मध्ये एक एलिमेंट आहे, त्याचा किती पर्सेंटेज आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि जर मी तुम्हाला कधी असं बघा की एक नवीन कंपाऊंड दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे त्याच्याबद्दल की ते काय आहे. पहिला प्रश्न जे राहील तुमचा ते तुम्ही काय विचारणार मला, व्हॉट इज इट्स फॉर्म्युला और व्हॉट आर इट्स कॉन्स्टिट्युएंट्स अँड इट व्हॉट रेशो आर द प्रेझेंट इन द गिव्हन कंपाऊंड. ठीक आहे, की सर हे तुम्ही मला दिलेलं आहे, हे याचा फॉर्म्युला काय आहे, हे कोणतं कंपाऊंड आहे, हे त्याचा फॉर्म्युला काय आहे, याचे कॉन्स्टिट्युएंट्स काय काय आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहे, मग जर एलिमेंट्स आहे कोणते रेशो मध्ये इथे कंपाऊंड मध्ये आहे. ठीक आहे, आणि जे कंपाऊंड आपल्याला माहिती पण आहे. ठीक आहे, अशी जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला एक चेक देते. ठीक आहे, असं एक इन्स्ट्रुमेंट आहे हे की जे गिव्हन आपल्याला सॅम्पल आहे त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहे ते तसेच पर्सेंटेज मध्ये आहे जसं की प्युअर सॅम्पल मध्ये राहतात की नाही, हे काहीतरी वेगळं. ठीक आहे, आणि जर आपण प्युअर स्टेटमेंट मध्ये बघू तर हे काय याचा अर्थ आहे, वन कॅन चेक प्युरिटी ऑफ अ गिव्हन सॅम्पल बाय अनालायझिंग दिस डेटा, की एक सॅम्पल जे आहे ते किती प्युअर आहे ते आपण बघू शकतो या मेथडने. जसं इथे बघा, आपण एक्झाम्पल घेऊ वॉटरचा. ठीक आहे, H2O, मास पर्सेंटेज ऑफ एन एलिमेंट, याचं फॉर्म्युला काय आहे, मास ऑफ दॅट एलिमेंट इन द कंपाऊंड डिवाइड मोलर मास ऑफ द कंपाऊंड इंटू 100. हे आहे आपली जे आपलं फॉर्म्युला आहे ते. पर मास पर्सेंटेज ऑफ एन एलिमेंट, हे कोणते कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये मास पर्सेंटेज किती आहे. ठीक आहे, तर मोलार मास ऑफ वॉटर किती आहे, 18 ग्राम. मास पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन किती आहे, 2 into 1 पण 18 into 100, हे किती आता 11.18%. मग ऑक्सिजन साठी 16/18 into 100, हे किती येईल 88.8. तसंच आपण कॅल्क्युलेट करू शकतो याच्यासाठी C2H5OH. C2H5OH म्हणजे एथेनॉल. ठीक आहे, त्याचा मोलर मास किती आहे 46. कसं आलं हे, 2 into 12 कार्बन साठी, 5 into 1 हायड्रोजन साठी. ठीक आहे, आणि अजून एक हायड्रोजन ऍड करू आपण, OH आहे ना, ते हायड्रोजन 6 into 1 आणि ऑक्सिजन आहे 1 into 16. ठीक आहे, ते आलं 46. मास पर्सेंट ऑफ कार्बन जर काढायचं आपल्याला, किती ऍटम्स आहे याच्यामध्ये, 2 ऍटम्स आहे कार्बनचे. ठीक आहे, मला 12 नाही घ्यायचा इथे, तुम्ही किती घ्यायचं आहे 24. ठीक आहे, 24/46 into 100, हे याला 52. मग तसंच हायड्रोजन साठी आणि नेक्स्ट ऑक्सिजन साठी. ठीक आहे, हे होतं आपला पर्सेंटेज, मास पर्सेंट ऑफ एन एलिमेंट काय असते. नेक्स्ट बघा एम्पिरिकल फॉर्म्युला फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, तर एम्पिरिकल फॉर्म्युला याचा अर्थ काय राहते, एम्पिरिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट्स simplest whole number ratio of various atoms present in a compound. ठीक आहे, जे आपला होल नंबरचा रेशो आहे, एक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ऍटम्स आहे, त्याच्यामध्ये कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो सिम्पलेस्ट होल नंबर रेशो मध्ये.
ठीक आहे, ते राहते आपला एम्पिरिकल फॉर्म्युला. आणि दुसरा आपला राहते मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपलं काय सांगते, एक्झॅक्ट नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड. ठीक आहे, की किती ऍटम्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम्स तर आहे त्या कंपाऊंड मध्ये, पण किती आहे, ठीक आहे, त्याचा एक्झॅक्ट नंबर काय आहे ते आपल्याला माहिती पडते विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला. नेक्स्ट बघा, जर आपल्याला एक कंपाऊंड मध्ये जे वेगळे वेगळे एलिमेंट्स आहेत त्याचा मास पर्सेंट माहिती आहे, तर आपण त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला जे आहे ते आपण काढू शकतो. ठीक आहे, आणि आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काढू शकतो जर आपल्याला मोलार मास जे आहे ते माहिती आहे, कोणता एलिमेंट आहे त्याचा मोलार मोलार मास आपल्याला माहिती आहे, तर आपण मॉलिक्युलर मास जे आहे ते पण, मॉलिक्युलर मास आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ते पण काढू शकतो. ठीक आहे, एनसीईआरटीचं हे खूप चांगलं एक पॉइंट आहे की याच्यामध्ये ते थेअरी तर देतात आपल्याला, आणि साइड बाय साइड आपल्याला प्रॉब्लेम्स पण देतात, जे क्वेश्चन्स आहे ते पण देतात, तर आपण त्याला अप्लाय करू शकतो. ते अप्लाय करायचं आपल्याला ते थेअरीला प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये, ते पण आपण बघू शकतो. ठीक आहे, हे बघा प्रॉब्लेम 1.2. एक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये 4.07% हायड्रोजन आहे, 24.27 कार्बन आहे, 71.65 क्लोरीन आहे. ठीक आहे, आणि मोलार मास दिलेला आहे 98.96 ग्राम. त्याचं एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय राहते हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, फर्स्ट स्टेप बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जे मास पर्सेंट आहे त्याला ग्राम्स मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, आता मास पर्सेंट, ठीक आहे, हे पर्सेंट आहे, पर्सेंट म्हणजे 100. ठीक आहे, आपण मास पर्सेंट वापरत आहोत, ते आपण 100 ग्राम ऑफ द कंपाऊंड आपण घेऊ स्टार्टिंग मटेरियल साठी. ठीक आहे, जे आपला कंपाऊंड आहे स्टार्टिंग मटेरियल ते आपण 100 ग्राम. ठीक आहे, 100 ग्राम सॅम्पल जे आहे त्याच्यामध्ये 4.07 ग्राम हायड्रोजन आहे, जे आपलं पर्सेंट आहे ते आपला ग्राम मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे, हेच दिलं आहे. स्टेप 2 बघा, स्टेप 1 फिनिश. स्टेप 2 बघा, आता आपल्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे जे नंबर मोल्स आहे ऑफ इच एलिमेंट. ठीक आहे, जे आपल्याला मास भेटले आता, ठीक आहे, किती मास भेटला, 4.07, 24.27 आणि 71.65. याला आपण डिवाइड करू बाय रिस्पेक्टिव्ह ऍटॉमिक मासेस ऑफ वेरियस एलिमेंट्स. ठीक आहे, त्याचा ऍटॉमिक मास, तर हे आपल्याला काय देईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ द कॉन्स्टंट एलिमेंट्स. ठीक आहे, मोल्स ऑफ हायड्रोजन किती येईल, 4.07 अपॉन 1.008. किती मोल्स येतात हे, 4. तसंच कार्बन साठी 24/12 अप्रॉक्सिमेट किती येते, 2. आणि क्लोरीन साठी 71.65 अपॉन 35, म्हणजे 71 अपॉन 35 करा त्याला, अप्रॉक्सिमेटली 2 येते. ठीक आहे, म्हणजे अच्छा, हायड्रोजन, कार्बन, क्लोरीन, हायड्रोजनचे किती बोल भेटले आपल्याला, 4, कार्बनचे 2 आणि क्लोरीनचे पण 2. ठीक आहे, 4 to 2. नेक्स्ट स्टेप बघा, जे आपल्याला प्रत्येक मोल व्हॅल्यू भेटलेली आहे त्याला आपण स्मॉलेस्ट नंबर जे होता त्यांच्यामध्ये त्याच्याने डिवाइड करू. ठीक आहे, इथे आता स्मॉलेस्ट नंबर काय होता, 2 होता. ठीक आहे, त्याला आपण डिवाइड करू होता बाय 2. हे आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय व्हायचं, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे हायड्रोजन, कार्बन, क्लोरीन, 2 1 1. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला, चालेल. नेक्स्ट, आणि आता इथे अजून एक प्रॉब्लेम येऊ शकते, जर ते रेशोज आहे ते होल नंबर्स नाही आहे, डेसिमल पॉइंट मध्ये भेटत आहे आपल्याला, फ्रॅक्शन मध्ये भेटत आहे. ठीक आहे, तेव्हा काय करायचं, तेव्हा आपण त्याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, कसं कन्वर्ट करायचं त्यांना होल नंबर मध्ये, त्याला आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करू. हे आपण करतात ना, मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय सम नंबर, तर ते होल नंबर मध्ये कन्वर्ट होऊन जाते. ठीक आहे, चला नेक्स्ट स्टेप बघा, आपण आता एम्पिरिकल फॉर्म्युलाला रिव्ह्यू होते. ठीक आहे, बाय मेन्शनिंग द नंबर्स आफ्टर रायटिंग सिम्बॉल्स ऑफ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. ठीक आहे, जे आपले एलिमेंट्स होते त्यांचे सिम्बॉल आपण लिहिले CH2Cl. ठीक आहे, हे झालं आपला एम्पिरिकल फॉर्म्युला.
नेक्स्ट आपण लिहू आता मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युलासाठी आपल्याला फक्त सगळ्यात पहिले एम्पिरिकल फॉर्म्युला मास जे आहे ते आपल्याला काढायला लागेल. आणि ते कसं काढायचं, जे आपले वेगळे वेगळे ऍटम्स होते, ठीक आहे, त्यांचे ऍटॉमिक मास आपण ऍड करू. ठीक आहे, म्हणजे जसं CH2Cl इथे कसं येईल 12 प्लस 2 into 1 प्लस 35 किती येते 49.48. हे झाला आपला एम्पिरिकल फॉर्म्युला. नेक्स्ट आपण काय करू, जे मोलार मास आहे त्याला डिवाइड करू बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. मोलार मास जे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला होता ते किती होता 98.96 आणि एम्पिरिकल फॉर्म्युला मास आपला किती आला 49.48. हे डिवाइड केला तर आपल्याला काय भेटते 2. ठीक आहे, हे भेटलं आपल्याला इंटिजर 2. आता जे आपला एम्पिरिकल फॉर्म्युला होता त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे बाय n. ठीक आहे, आणि मग आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटेल. एम्पिरिकल फॉर्म्युला होता CH2Cl, n आहे 2. जेव्हा आपण याला मल्टिप्लाय करू तर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता भेटते C2H4Cl2. ठीक आहे, हे आहे आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे स्टेप्स आपल्याला 1 by 1 असंच फॉलो करायला लागते आणि मग आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा काढू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा आता स्टोइशियोमेट्री आणि स्टोइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स यांचा काय अर्थ आहे. ठीक आहे, आता ओरिजिन बघ मध्ये काय राहते, जे आपले वेगळे वेगळे हे राहतात, काय म्हणतात त्याला टर्म्स राहतात, ते युजली ग्रीक मध्ये राहतात. ठीक आहे, आणि ग्रीक मध्ये स्टोइशियन इथे काय दिलेलं आपल्याला स्टोइशियन काय करायचं. ठीक, नेक्स्ट आता स्टोइशियोमेट्रीची डेफिनेशन काय, डील्स विथ द कॅल्क्युलेशन ऑफ मासेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे आपले मास आहे, मासचे फॅक्टर राहते आणि मग कधी कधी व्हॉल्यूम पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण विथ सेम प्रिन्सिपल. ठीक आहे, आणि कोणाचा आपण कॅल्क्युलेट करू शकतो ते आपले रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स इन्व्हॉल्ड इन केमिकल रिएक्शन. कोणती केमिकल रिएक्शन आहे आपल्याजवळ त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन जर करायचं मासच्या व्हॉल्यूमचा. ठीक आहे, रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स. आता केमिकल रिएक्शन पण ते कसे असते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टन्स जे आहेत ते आपसमध्ये रिॲक्ट करतात आणि आपल्याला प्रोडक्ट भेटते. ठीक आहे, तर हे आपली पूर्ण राहते केमिकल रिएक्शन. ॲरो राहते, ॲरोच्या लेफ्ट हँड साइडला कन्व्हेन्शनली आपण बोलता येतो रिएक्टन्स आणि राईट हँड साइड मध्ये प्रोडक्ट्स. ठीक आहे, त्याचं आधी आपण आता बघू बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ठीक आहे, जे आपली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन राहते ते काय राहतात कोणत्याही रिएक्शन साठी. आता एक्झाम्पल साठी आपण बघू कंबशन ऑफ मिथेन. हे बघा, जे आपली बॅलन्स्ड इक्वेशन आहे ते इथे दिलेली CH4 plus 2O2 gives CO2 plus 2H2. हे जे सिंपल आहे G काय डिनोट करत आहे स्टेट ऑफ द एलिमेंट. ठीक आहे, इथे आहे गॅस. ठीक आहे, तर आपला स्टेट आपल्याला सांगते सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅशियस आहे. ठीक, आता इथे मिथेन आणि डायऑक्सिजन 2 मॉलिक्युल्स आहे ना. हे जे मिथेन आणि डायऑक्सिजन आहे ते आहे आपले रिएक्टन्स आणि कार्बन डायऑक्साइड वॉटर प्रोडक्ट्स. ठीक आहे, आणि जे रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स आहे सगळे ते आपले गॅसेस. ठीक आहे, ह्या इक्वेशन मध्ये. आणि लेटर तेच मी तुम्हाला सांगितलं होतं इंडिकेटेड बाय लेटर G इन द ब्रॅकेट्स नेक्स्ट टू इट्स फॉर्म्युला. हे सांगितलं मी तुम्हाला. ठीक, सॉलिड साठी आपण काय लिहू S आणि लिक्विड साठी N. ठीक आहे, आणि हे जे कोएफिशियंट्स होते ना 2 ऑक्सिजन आणि वॉटर साठी जे कोएफिशियंट होता 2 त्याला आपण म्हणतात स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंट्स. ठीक आहे, कारण की आपण स्टोइशियोमेट्री आपल्याला काढायचे आहे, हे आपले स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंट्स आणि ते आपल्याला काय रिप्रेझेंट करतात
नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि मोल्स पण. ठीक आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स as well as moles taking part in the reaction or formed in the reaction. जे रिएक्शन आहे त्याच्यामध्ये किती मोल्स किंवा मॉलिक्युल्स पार्ट घेत आहे किंवा फॉर्म होत. ठीक आहे, आणि आपण कोणत्या कोणत्या इन्फ्लुएन्स घेऊ शकतो याच्यामध्ये हे बघा. 1 mole of CH4 reacts with 2 moles of O2 to give 1 mole of CO2 and 2 moles of water. ठीक आहे, हे झालं मोल मध्ये. नेक्स्ट आपण घेऊ मॉलिक्युल मध्ये. तसंच आहे, फक्त मोल जे आहे ते रिप्रेझेंटेड आहे मॉलिक्युल. ठीक आहे, आणि मी त्या डेफिनेशन मध्ये अजून काय होतं व्हॉल्यूम. कधी कधी आपण व्हॉल्यूम पण घेऊ शकतो. यामध्ये काय आहे गॅस साठी आपण व्हॉल्यूम पण घेऊ शकतो. 22.7 liter of methane react with 45.4 liter of oxygen to give 22.7 liter of carbon dioxide and 45.4 liter of water. ठीक आहे, हे झालं व्हॉल्यूम मध्ये. नेक्स्ट आहे आपलं ग्राम, जे आपले वेट आहे त्याचं. ठीक, 16 ग्राम ऑफ मिथेन रिएक्ट विथ 64 ग्राम. 64 कसा आहे ना, 2 into 32 ग्राम of oxygen to give 44 gram of CO2 and 2 into 18 gram of H2. वन मॉलिक्यूल से किती राहते वेट 18. 2 into 18 म्हणजे 32 ग्राम वॉटर. ठीक आहे, आपण कन्क्लुजन काय भेटला हे सगळं जे आपण बघितलं स्टोइशियोमेट्री, याचं कन्क्लुजन काय आहे की जे आपल्याला डाटा दिलेला आहे कोणत्याही इक्वेशन मध्ये किंवा केमिकल रिएक्शन त्याला आपण इंटर कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, मास जे आहे त्याला मोल्स मध्ये आणि मोल्सला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये. ठीक आहे, आणि दुसरा डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असते, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, चला तर हे होतं आपलं बेसिक कॉन्सेप्ट स्टोइशियोमेट्री आणि स्टोइशियोमेट्री कॅल्क्युलेशनचा, जे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट आता आपण बघू लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय असतं. ठीक आहे, आता कधी कधी काय असतं की आपण जेव्हा पण कोणती रिॲक्शन काढतो तर ते आयडियली आपल्याला कसं करायला पाहिजे ते अकॉर्डिंग टू बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन. आता खूप वेळा असं असते की आपल्याला नाही राहते तेवढे रिॲक्टिव्स, तेवढे मास नाही राहते तेवढं रिॲक्टिव्हचा, तेव्हा काय करतो आपण दुसरा अमाऊंट. ठीक आहे, काहीतरी वेगळं राहते अमाऊंट अदर दॅन बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, असं सिच्युएशन मध्ये काय असतात की एक रिॲक्टंट जे आहे ते जास्त अमाऊंट मध्ये आहे आणि जो दुसरा रिॲक्टंट आहे ते आयडियल आहे किंवा कमी. ठीक आहे, आता जे आपल्या रिॲक्टंट कमी अमाऊंट मध्ये असत, ठीक आहे, ते कन्झ्युम होऊन जाते काही वेळानंतर आणि त्याच्यानंतर जे रिॲक्शन आहे फर्दर रिॲक्शन नाही. ठीक आहे, दुसरं जे आपलं रिॲक्शन आहे त्याचं किती मास असू द्या, तर हे सिच्युएशन मध्ये जे रिॲक्टंट जे सगळ्यात पहिले कन्झ्युम झाला, ठीक आहे, त्यांनी काय केलं लिमिट केला. कोणाला लिमिट केलं अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म, आणि म्हणून त्याला आपण म्हणतात लिमिटिंग रिएजंट. म्हणजे आपण असं पण म्हणू शकता की जितका अमाऊंट ऑफ लिमिटिंग रिएजंट आहे तितकंच आपला प्रोडक्ट बनेल. ठीक, हे आहे आपलं लिमिटिंग फक्त आता लास्ट टॉपिक मध्ये रिॲक्शन सोल्युशन्स. ठीक आहे, रिॲक्शन सोल्युशन्स मध्ये आता आपण कोणत्याही सबस्टन्स सोल्युशन फॉर्म मध्ये आहे तेव्हा ते कसं एक्सप्रेस होत आहे हे आपल्याला
माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आहे किंवा त्या सोल्युशन मध्ये कोणताही सबस्टन्स आहे त्याचा अमाऊंट आपल्याला जर एक्सप्रेस करायचं आहे ते आपण हे 4 वेज आहेत याच्यामध्ये आपण त्यांना एक्सप्रेस करू शकतो, म्हणजे सांगू शकतो की हे इतका अमाऊंट आहे. ते कोणते कोणते आपल्याजवळ मास पर्सेंट और वेट पर्सेंट. वेट म्हणजे वेट बाय वेट पर्सेंट. दुसरं आपलं राहते मोल फ्रॅक्शन, मग त्याच्यानंतर मोलॅरिटी, आणि लास्टला बघा चौथं जे आहे ते आपला मोलॅलिटी. ठीक आहे. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी हे दोन वेगळे आहेत. इथे आपलं हे दिलेलं आहे आपल्याला बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. कोणते इक्वेशन आपल्याजवळ आहे त्याच्यामध्ये कसं बॅलन्स करायचं इक्वेशन्स. ठीक आहे. हे तेच एक्झाम्पल्स आहे आपले. मास पर्सेंट, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. मोल फ्रॅक्शन काय असते? नंबर ऑफ मोल्स अपॉन नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन्स टोटल किती आहे. नेक्स्ट आपलं असते मोलॅरिटी, कॅपिटल आहे. ते काय असते आपलं? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. आणि लास्ट आपला आहे मोलॅलिटी. ठीक आहे. इथे एल आहे. मोलॅलिटीचा काय अर्थ आहे? मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ द सॉल्व्हेंट इन किलोग्राम. ते राहते आपलं मोलॅलिटी. ठीक आहे. तर हे होते आपले बेसिकचे डेफिनेशन्स आहे आणि कसं अप्रोच करायचं आपण कोणत्याही क्वेश्चनला, काय काय कॉन्सेप्ट राहतात, स्टोइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन, बॅलन्सिंग ऑफ इक्वेशन, ते सगळं. ठीक आहे. चला मग, थँक्यू.